की चिपळूण नगरपालिकेची आता निवडणूक अगदी टोकावर आलेली आहे. हे 4-5 दिवस शिल्लक राहिलेत आणि या चिपळूणच्या नगरपालिकेमध्ये नगराध्यक्षासाठी उमेदवार आहे ही तुम्हाला कल्पना आहे. आपल्याला चिपळूणसाठी काय केलं पाहिजे या संदर्भात मी प्रामुख्याने तुम्हाला आज बोलवले. तुम्हाला कल्पना आहे की आपल्याला चिपळूणमध्ये डेव्हलपमेंट वाढवण्यासाठी आपल्याला रेड लाईन ब्ल्यू लाईन कशी हटवता येईल. कारण माझे पक्षप्रमुख, माझे पक्षाचे मुख्य नेते स्वतः नगर विकास मंत्री आहेत. त्यांच्या संदर्भात वारंवार बैठका झाल्या. आदरणीय पालकमंत्री साहेब असतील, आदरणीय शेखर सर असतील, या माध्यमातून आपण सर्वप्रथम रेड लाईन ब्ल्यू लाईन आपल्या चिपळूणच्या डेव्हलपमेंटसाठी हटवण्यासाठी माझा प्रयत्न 100% पहिला असेल. अनेक गोष्टीचा आपल्याला चिपळूणच्या डेव्हलपमेंटसाठी करायचे आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आपल्याला जर सांगायचं झालं तर आपलं चिपळूण आपण बघितलं तर गेले 2021च्या पुरामध्ये एकदा अडचणीत आलो होतो आपण. तुम्हाला सर्वांना त्याची जाणीव आहे. कारण चिपळूण शहर जर एकनाथ शिंदे साहेबांनी त्यावेळी जे नगरसेवक विकास मंत्री होते त्यांनी चिपळूणच्या नगरपालिकेला तेव्हा 2 कोटी रुपये तात्काळ सगळं स्वच्छता करण्यासाठी दिल्या. तेवढंच नाही तर आपल्याला अत्याधुनिक यंत्रणा ज्या पाहिजे होत्या, ते नवी मुंबई असेल, ठाणा महानगरपालिका असेल, ह्या सगळ्या यंत्रणांनी आपलं चिपळूण सुंदर केलं. आपल्याला एक चांगलं पद्धतीनं सहकार्य केलं. त्याचबरोबर तुम्हाला बोलायचं झालं तर आदरणीय पालकमंत्री साहेबांनी त्याच्यामध्ये मोठा विषय हातामध्ये घेतला की गाळ काढण्याचा. आपल्याला वारंवार म्हणजे मला वाटतं की साहेबांनी जेव्हा गाळ काढायला सुरुवात केली तेव्हा वारंवार आठवड्यानं स्वतः प्रांताधिकाऱ्यांना घेऊन, स्वतः पूर्ण प्रशासन घेऊन साहेब त्या नदीपर्यंत पालकमंत्री महोदय आमचे उदय सामंत साहेब पोहोचले. सांगण्यामागचं कारण तुम्हाला एवढंच आहे की आपल्याला चिपळूण शहर हे पूरमुक्त करायचं आहे. आपल्याला चिपळूणमध्ये पुराचा जो धोका होतो तो आदरणीय आपल्या आमदार शेखर सरांनी नलावडे बंधारासारखा विषय घेतला हातामध्ये. त्याला आमच्या पालकमंत्री महोदयांनी किंवा आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजित पवार असतील, यांनी निधी उपलब्ध करून आपल्याला पुरापासून धोका कसा कमी होईल या संदर्भात आपल्याला नलावडा बंधारा दिला. आपल्याला त्याचबरोबर काय करायचं आहे, आपल्याला मेरिटाईम बोर्डची परमिशन घेऊन आपल्याला जो खालच्या खाडी जर आपण स्वच्छ केली, खाडीतला जर गाळ काढला तर मला वाटतं की आपलं चिपळूण पूरमुक्त होऊन जाईल. परत चिपळूणमध्ये पुराचा धोका निर्माण होणार नाही. आणि मी ते मेरिटाईम बोर्डाचे मंत्री महोदय जे आहेत, किंबहुना आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, माझ्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब असतील, पालकमंत्री उदय सामंत साहेब असतील, यांचा पाठलाग करून त्यांना ज्या पद्धतीने मेरिटाईम बोर्डाची परमिशन कशी घेता येईल आणि माझ्या चिपळूणमध्ये गाळ काढून चिपळूण शहर कसं पूरमुक्त करता येईल, पूर भरणार नाही याची दक्षता 100% माझी घेतली जाईल. त्याचबरोबर तुम्हाला कल्पना आहे की आपली रस्त्याची जी आता अवस्था झाली, परंतु मी जेव्हा नगरपालिकेमध्ये 16 ते 21 काम केलं आणि तुम्हाला याची कल्पना आहे की आपला जो पावरास पासूनचा जो रस्ता चिंचानाक्यापर्यंत आहे तर आपले सर्वांचे आधारस्तंभ कैलासवासी नाना जोशी यांचा आपण तिथे नामफलक दिलेला आहे. नानांच्या नावाला साजेल असा आपण तो रस्ता करणार आहोत. आपण त्या संदर्भात राजू जोशी साहेबांशी माझं बोलणं झालंय. त्या संदर्भात आपला पत्रव्यवहार झालेला आहे. तुम्हाला एक देखणं रस्ता म्हणजे देखणा रस्ता कसं दोन्ही बाजूला डिवाइड असेल, झाडं असतील आणि एक देखणं नानांच्या नावाला साजेल असा त्या समोर तुम्हाला एक असा सुंदर रस्ता दिसेल. म्हणजे चिपळूणमध्ये मला तर असं वाटतं की जेव्हा वारंवार आपल्याला खोदायला लागतं त्यामुळे आपल्याला रस्त्यांची नासधूस होते. आपण सगळे रस्ते ज्या अंतर्गत ज्या लोकांना सिमेंट कॉन्क्रीटचे लोकांची आता मागणी आहे आणि मी ते रस्ते स्वतः सिमेंट कॉन्क्रीटचे करण्याच्या मानसिकतेमध्ये आणि ते 100% करणार. कारण कसं होतं की आपण रस्त्याचं बघतो की 2-2 वर्षानंतर काही अडचणी येतात आणि आपल्याला रस्त्याला काही अडचणी निर्माण होतात आणि ते खड्डे पडतात वगैरे अनेक अडचणी होतात. आपण जर बघितलं तर आज आपला जो मुंबई गोवाचा जो रस्ता आहे तोही आपला सिमेंटचा आहे. त्या पद्धतीनं माझ्या चिपळूण शहरामधले सगळे रस्ते मी जेवढे मला अंतर्गत रस्ते किंबहुना मुख्य रस्ते जसे चांगले करता येईल ते सगळे मी कॉन्क्रीटचे रस्ते करण्याच्या मध्ये मी 100% मी जिद्द ठेवलेली आहे आणि त्या पद्धतीने मी करणार.
पुढचा मुद्दा आपला असा आहे की आपली चिपळूणची नगरपालिका. आता तुम्हाला कल्पना आहे की आता आमची नवीन बॉडी निवडून गेल्यानंतर आम्हाला बसायला जागा नाही. त्यामुळे आपण कुठे बसायचा हाच पहिला मुळात प्रश्न पडलाय. मुळात सांगायचं दुसरी गोष्ट, मला कोणावर टीका करायची नाहीये, परंतु शेंगदाण्यातनं टॅक्स जमा जो झाला त्यातून जी आपण इंग्रजांनी पहिली जी बिल्डिंग बांधली ती बिल्डिंगची अवस्था आणि आज आपण जी 30-35 वर्षापूर्वी जी बांधलेली ज्यांनी बांधली त्याची अवस्था अतिशय धोकादायक असा फलक तुम्ही सगळ्यांनी बघितला असा, तुमचा वारंवार प्रत्येकाचं येणं जाणं आहेच तिथे. अशा पद्धतीची बिल्डिंग की जी 40 वर्षामध्ये तिला हे होतं, अडचण निर्माण होते, आणि आज जी 80 वर्षापूर्वी जी बिल्डिंग बांधलेली ती अजूनही स्ट्रक्चर ऑडिट चांगलं आहे. त्यामुळे आपल्याला गांभीर्य ओळखलं पाहिजे की आपल्याला कशा प्रकारे काय केलं पाहिजे. मी तुम्हाला एवढाच शब्द देतो, आदरणीय आपण आमदार शेखर सरांनी या संदर्भात 30 कोटी रुपयाची नगर विकासकडे अत्याधुनिक बिल्डिंगसाठी मागणी केली. आम्ही शेखर सर आणि आम्ही दोघांनी पाठपुरावा करून त्या माध्यमातून आपल्याला एक अत्याधुनिक बिल्डिंग, म्हणजे माझ्या वयोवृद्ध लोकांना पायऱ्यांना जिन्यांना जायला लागणार नाही, माझा कुठलाही माणूस खाली बसणार नाही, त्याला अत्याधुनिक व्यवस्था असेल, लिफ्टची व्यवस्था असेल, त्यांना बसायची व्यवस्था चांगली असेल, अतिशय अत्याधुनिक केली जाईल आणि ती मी 100% करून घेतली जाणार. त्यात परत ती बिल्डिंग अशी असेल, आज आपण बघतो नगरपालिकेचा जो बजेट आहे त्याच्यामध्ये आपल्याला जर लाईट बिल असेल किंवा डिझेल असेल याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात खर्च होतो. माझी सर्वात पहिली मागणी असेल, माझे पहिलं मी ती नगरपालिका सौर ऊर्जेवर करून घेणार की जी अत्याधुनिक असेल, त्याबरोबर लाईटचा आणि विजेचा, म्हणजे विजेचा आपल्याला जास्त बिल येणार नाही आणि ह्याच्यामध्ये आपण चांगल्या प्रकारे नगरपालिकेचा फायदा करू शकतो. तुम्हाला कल्पना दुसरी आहे की आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी आज आपला दवाखाना आहेच, परंतु आरोग्य यंत्रणेतून, आरोग्याच्या विभागातून आपण एक जे वयोवृद्ध आपले लोक आहेत, आज वयोवृद्ध लोकांना काय लागतं तर एक डायबिटीसची गोळी असते, एक प्रेशरच्या गोळ्या असतात. काही लोक खाजगी कामगार असतात त्यामुळे त्यांना पेन्शन नाही, काही कुटुंब मोठं असल्यामुळे काही अडचणी असतात. तर मी आरोग्य विभागातून माझी अशी इच्छा मी पूर्ण करणार आणि जर का मला करता नाही आलं त्याच्यातून तर मी स्वनिधीतून माझ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी मी माझ्या ते औषध उपचार मी माझ्या स्वनिधीतून पूर्ण करणार प्रयत्न करणार. तर कसं होतंय की त्या काही लोकांना औषधाअभावी अनेक अडचणी येतात आणि तुम्हाला कल्पना आहे माझा आरोग्य हा विषय खूप महत्वाचा विषय मानतो मी, कारण आरोग्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात त्याचा मी करायचा प्रयत्न करतोय, तुम्हाला त्याची कल्पनाच आहे. त्याचबरोबर महिला प्रशिक्षण, आज आमच्या तेव्हाचे मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री यांनी आमच्या मुख्यमंत्र्यांनी असताना जेव्हा स्त्रियांसाठी लाडकी बहीण योजना काढली, अनेक नेत्यांनी वल्गने केली की आपण ही लाडकी बहीण योजना आपण बंद पडणार, आज बंद पडणार, पुढच्या महिन्यात बंद पडणार, उद्या बंद पडणार, परंतु माझं सरकार इतकं खंबीर आहे. त्याच्यामध्ये आदरणीय फडणवीस साहेब आहेत, आदरणीय अजितदादा आहेत आणि माझ्या पक्षाचे मुख्य नेते ज्यांनी सुरुवात केली की माझ्या लाडक्या बहिणीला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी की त्यांनी लाडकी बहीण योजना काढली. त्याचबरोबर आपल्याला महिलांना प्रशिक्षण द्यायचं आहे, त्यासाठी प्रशिक्षणासाठी केंद्र उभी करायची आहेत, कारण महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी त्यांना स्वतःच्या रोजगार निधी उपलब्ध करून देणं, रोजगार देणं, या संदर्भात पण माझी चिपळूण नगरपालिकेच्या माध्यमातून मी त्यांना प्रशिक्षण केंद्र उभं करून देणार. तुम्हाला कल्पना आहे की जसं मला आरोग्यावर काम करायला आवडतं तसंच मला क्रीडा आणि कला ह्या गोष्टीमध्ये तुम्हाला मला सांगायची गरज नाही, तुम्ही नेहमी बघतच असाल. इतक्या वर्ष मी 11-12 वर्ष या सगळ्या क्षेत्रामध्ये मी काम करतोय. कारण मला आज चिपळूण तालुका कबड्डी असोसिएशनचा मी उपाध्यक्ष आहे, जिल्हा कबड्डी असोसिएशनचा उपाध्यक्ष आहे आणि चिपळूण ही माझी कबड्डीची राजधानी आहे. गेली 11 वर्ष मी माझ्या चिपळूण तालुका असोसिएशनला, मी माझ्या खेळाडूंना मी पूर्ण गणवेश देतो. आज क्रीडामध्ये काय असेल, मग अँड्रॉन स्पर्धा असतील, क्रिकेट स्पर्धा असतील, व्हॉलीबॉल स्पर्धा असतील, फुटबॉल स्पर्धा असतील, तर तारुण्याला काहीतरी आपण पुढचं आयडॉल द्यायला पाहिजे, तारुण्याला काहीतरी पुढे घेतलं पाहिजे. त्या संदर्भात माझं क्रीडा या क्षेत्रावर भरपूर प्रेम आहे आणि त्या पद्धतीने मी करत असतो आणि ह्याची सगळ्यांनी तुम्हाला कल्पना आहेच. त्यामुळे मी चिपळूण नगरपालिकेच्या माध्यमातून आज आपलं पवन तलाव आहे,
आज आपलं उक्ताडलं आहे काय, त्या नवीन DPR मध्ये अजून 3-4 चांगली ग्राउंड आहेत. मी ती चांगली डेव्हलप करून घेणार आणि माझ्या होणाऱ्या पुढच्या पिढीला, माझ्या पुढच्या खेळाडूला, माझ्या तरुण पिढीला एक सुंदर प्रकारचं मी ग्राउंड उभं करून देणार, असं मी मानसच्या पद्धतीने ठेवलेलं आहे. पुढला विषय आपला तर घराघरामध्ये गॅस आपण घेतो आणतो, तो त्रास किंवा किंबहुना एखादी महिला घरी नसेल तर आपल्याला अनेक अडचणी येतात. तर माझा प्रामुख्याने आपण मागच्या ठरावामध्ये आम्ही एक गॅस लाईनचं काम चालूच केलेलं आहे. परंतु जे 1500 रुपयाचा जो गॅस लाईन जो माझ्या महिला भगिनींना त्रास होतोय, तो आज आपण गॅस लाईन चालू केली तर ते त्यांना 300 रुपयामध्ये त्यांचं आटपणार आहे. त्यांच्या खर्चामध्ये प्रचंड कमी होणार आहे. कारण 1500 रुपये आज आपण सिलेंडरचा गॅस विकत घेतो. आज गॅस लाईन गेली तर प्रत्येकाला आपण किती गॅस वापरला त्या संदर्भात तेवढंच बिल त्यांना येणार आणि माझ्या महिला भगिनींचं त्याच्यामध्ये 100% त्यांच्या खर्चामध्ये बचत होईल.